आज डॉक्टर जयंत नारळीकरांची जयंती। डॉक्टर जयंत नारळीकर एक खगोलशास्त्रज्ञ होते। त्यांनी अल्टरनेटिव्ह थिअरी ऑफ द ग्रॅव्हिटी हा सिद्धांत मांडला। ही त्यांची पहिली ओळख। तर दुसरी ओळख ते एक लेखक होते। लेखक असताना बाल साहित्य देखील लिहिलंय। यासोबतच साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। अगदी पद्मविभूषण देखील मिळालेलं आहे। आणि आकाशाशी जडले नाते एक त्यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक। जयंत नारळीकर जेव्हा बुलढाण्याला आले होते तेव्हा मी माझ्या दोन्ही मुलांना त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि आकाशाशी जडले नाते हे जे त्यांचं पुस्तक होतं यावर त्यांची स्वाक्षरी घेतली। तर तिसरी ओळख ते एक सामाजिक कार्यकर्ते होते। एक नागरिक म्हणून भारत बलशाली झाला पाहिजे आणि भारताच्या संविधानामधील कलम 51A मध्ये जो टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्परामेंट ऑफ द नेशन हे जे नागरिकांचं मूलभूत कर्तव्य सांगितलंय, या मूलभूत कर्तव्याला जागर घालत असताना महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व इतर लोकांसोबत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं देखील मोठं काम केलं। एवढंच नाही तर आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह तारे दाखवतात त्याचा आणि ग्रह ताऱ्यांचा काहीच संबंध नाही। या संदर्भामध्ये त्यांनी सर्व ज्योतिषांना आव्हान केलं होतं, चॅलेंज दिलं होतं आणि सांगितलं होतं की या त्यांचं आव्हान कोणी स्वीकारलं नाही। अलबत्ता हा भाग निराळा। मात्र अंधश्रद्धेचं निर्मूलन झालं पाहिजे हा आग्रह डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या सोबत हा डॉक्टर जयंत नारळीकरांचा देखील होता। डॉक्टर जयंत नारळीकर एक खगोलशास्त्रज्ञ होते। ते एक लेखक होते आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते होते। आज या तिन्ही ओळखींची आणि या तिन्ही क्षेत्रात काम करण्याची नितांत आवश्यकता आहे। ही आवश्यकता गृहीत धरून तुम्हा मला आपल्याला सर्वांना काम केलं पाहिजे। यातून आगामी काळात महाराष्ट्रात वैज्ञानिक घडावे। अहो, एकट्या शांतिनिकेतननी बंगालमध्ये 3 नोबेल पारितोषिक मिळवून दिले। मात्र महाराष्ट्र अद्यापपर्यंत निरंक आहे। या निरंक महाराष्ट्राला नवनवीन वैज्ञानिकांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर कशी ओळख निर्माण करता येईल या अनुषंगानं प्रदेश काँग्रेस प्रयत्नात आहे। आगामी काळात विद्यार्थ्यांच्या सोबतचा संवाद हा दृढ करण्याच्या अनुषंगानं आणि जवाहर बाल मंचाच्या माध्यमातून काम करत असताना जयंत नारळीकरांचं व्यक्तिमत्व हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा प्रदेश काँग्रेस कमिटीचा राहील। तात्पर्य आज बालमनावर नवे तर संपूर्ण नागरिकांच्या मनपटलावर डॉक्टर जयंत नारळीकरांसारख्या व्यक्तिमत्वांची एक छाप ही असली पाहिजे। ती छाप कशासाठी असली पाहिजे? थेट वैज्ञानिक सिद्धांताच्या माध्यमातून आपण पुढे गेलो पाहिजे। उद्याचा महाराष्ट्र हा वैज्ञानिक दृष्टिकोनावर चालणारा महाराष्ट्र असेल। कोणत्या भोंदू बाबूच्या टेबलावरून हा महाराष्ट्र चालणार नाही। हा आमचा प्रयत्न नव्हे तर ही आमची कमिटमेंट असेल।